नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। लांबोटा येथे काँग्रेस आघाडीची भव्य जाहीर सभा उत्साहात संपन्न। माजी आमदार धीरज विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंखे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। लांबोटा येथे काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत काँग्रेस आघाडीचे उमेदवार सौ मानसी प्रमोद मरुरे, शेडोळ गणातील उमेदवार श्रीमंत हनुमंत जाधव व लांबोटा गणातील उमेदवार सौ शिल्पा परमेश्वर शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार करण्यात आला। या जाहीर सभेस माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन धीरज भैया देशमुख, अशोक भैया पाटील निलंगेकर, लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभयदादा साळुंखे, विजयकुमार पाटील तसेच डॉक्टर भातंबरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी काँग्रेस आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन केलं। जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंखे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माणिक धुमाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय वातावरणात काँग्रेस आघाडीला मोठे बळ मिळाल्याचे चित्र आहे। सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते। संपूर्ण परिसरात काँग्रेस आघाडीच्या विजयाचा उत्साह दिसून येत आहे।